नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. यामध्ये EDU 425 समावेशित शिक्षण या पुस्तकाचे आपण वाचन करणार आहोत. आता आपण बाल गुन्हेगार बालकांचे शिक्षण कसे करतात ते पाहून समजून घेऊया. बाल गुन्हेगार ही समस्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने धोक्याची आहे. देशाच्या नागरिकत्वाला सुरंग लावणारी आहे. लहान वयात बालकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आढळते तेव्हा त्यास बालगुन्हेगारी असे म्हणतात. बाल गुन्हेगारांची व्याख्या व तिचे निकष कालपरत्वे वेगवेगळी आहेत. जसे की महाराष्ट्रात 16 वर्षाखालील बालकांच्या हातून होणाऱ्या गुन्ह्यास बालगुन्हेगारी म्हणतात. तर बालगुन्हेगारी विषयी अधिक स्पष्टता येण्यासाठी खालील व्याख्या पाहणे अधिक योग्य ठरेल. बालकांचे समाजविरोधी वर्तन म्हणजे बालगुन्हेगारी. ज्या मुलांच्या हातून गुन्हा घडला असून सिद्ध झालेला आहे, लहान वयाच्या मुलाने केलेल्या दुष्कृत्याला बालगुन्हेगारी म्हणतात. एखाद्या देशातील समाजमान्य प्रौढांपेक्षा कमी वयाच्या मुलाने त्या देशातील समाजमान्य कायदे डावलून जर सातत्याने समाजविरोधी विशिष्ट वर्तन चालू ठेवले तर त्याला बालगुन्हेगार ठरवतात. बालकांकडून घडलेल्या कायदेविरोधी वर्तन म्हणजे बालगुन्हेगारी होय. विशिष्ट ठिकाणी कायद्याने बोट घालून दिलेल्या वयोमर्यादेच्या आतील मुलांनी अगर लहान वयाच्या व्यक्तीने केलेल्या वाईट कृत्याला बालगुन्हेगारी असे म्हणतात. बालगुन्हेगारीची लक्षणे पाहूया. यामध्ये बंडखोर वृत्ती, कोणाचाही आदर न करणे, उनाडपणा, दादागिरी करणे, आक्रमकता, कोणाचेही न ऐकणे, वर्तन निकृष्ट, चिडखोर, शिक्षणाची आवड नसणे, भावना शून्य असणे आणि उद्धटपणा असणे ही बालगुन्हेगारीची लक्षणे आहेत. बालगुन्हेगारीची कारणे पाहूया. तर त्यातले सर्वात महत्वाचं आहे अनुवंश. बालगुन्हेगारीच्या कारणात अनुवंश हे एक कारण सांगण्यात येते. यातील शास्त्रीय आधार म्हणजे डोगेट यांनी UK मध्ये गुन्हेगार शोधण्याच्या 5 पिढ्यातील 709 व्यक्तींचा अभ्यास करून बालगुन्हेगारीची अनुवंशाची संबंध असल्याचे शोधले आहे. दुसरा आहे कौटुंबिक कारण. कौटुंबिक कारणांचा बालगुन्हेगारीशी जवळचा संबंध आहे. कुटुंबातील काही व्यक्ती वेड्या, अपमानग्रस्त, व्याधीग्रस्त, व्यसनग्रस्त, मंदबुद्धी असतील तर त्यांच्या कुटुंबातील मुलांचा कल गुन्हेगारीकडे जास्त पाहावयास मिळतो. तिसरा आहे वातावरण व परिस्थिती. जर घर मुलांची पहिली शाळा असते, जर घरातील वातावरण निकोप नसेल तर त्याचा परिणाम बालकांच्या वर्तनावर होतो. बालकावर वाईट संस्कार होतात. कुटुंबातील दूषित वातावरण व विविध घटकांचा परिणाम बालकाच्या मनावर होऊन बालगुन्हेगार प्रवृत्तीकडे वळतो. चौथा मुद्दा आहे मानसिक विकृती. कमी बुद्धिमत्ता असणारी मुले बालगुन्हेगारीकडे वळतात. त्यांना कौटुंबिक आधार, प्रेम कमी प्रमाणात मिळालेले असते. बुद्धिमत्तेचा व बालगुन्हेगारीचा संबंध नसला तरी मानसिक विकृती बालगुन्हेगारीला कारणीभूत ठरतात. दारिद्र्य व बेकारी. मुलांच्या इच्छा, आकांक्षा, गरजा आई वडील पूर्ण करू शकले नाहीत तर मुले समाजमान्य नसलेले वर्तन करतात. घरातील व्यक्ती बेकार असतील तर त्याचा परिणाम घरात सतत भांडणे, चिडचिड होत परिणाम मुलांच्या भावनिक विकासावर परिणाम होऊन बालके बालगुन्हेगारीकडे वळतात. पुढचा मुद्दा आहे घरातील बंधने. लहान वयात संस्काराला महत्त्व देण्याची आवश्यकता असते. घरातील नियंत्रणे अति कठोर असू नयेत. त्यामुळे मुले बंधने झुगारून देण्याचा प्रयत्न करतात. आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ सिनेमा पाहण्यासाठी घरातील पैशांची चोरी करणे, घरातील वस्तू विकणे अशी कृत्ये करतात. बालकांवरील अति कडक बंधनामुळे मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. पुढचा 7वा मुद्दा आहे कुटुंबातील अस्थिरता किंवा कौटुंबिक वातावरण. कुटुंबात आई वडिलांची सतत भांडणे होणे, आई किंवा वडील घर सोडून निघून जाणे,
त्याचा वाईट परिणाम मुलांच्या मनावर होतो व मुले आई वडिलांचे अनुकरण करतात. आई वडिलांचे वर्तन अनैतिक असेल, उदाहरणार्थ लाच घेणे, व्यसने करणे, चोरी करणे इत्यादी, तर त्यांचे अनुकरण मुलांकडून होऊ शकते. घराभोवतीचा परिसर. कुटुंबाबरोबरच घराभोवतालच्या परिसराचे संस्कार बालकांवर होतात. घराच्या परिसरातील प्रत्येक घटना, प्रसंग यांचा बालकांच्या मनावर परिणाम होतो. झोपडपट्ट्या, होणारे अवैध धंदे, गुंडगिरी यामुळे बालके गैरमार्गाला लागण्याची शक्यता असते. आणि 9वा मुद्दा आहे मित्रपरिवार. मित्रांच्या वर्तनाचा व सवयी बालकांवर परिणाम होतो. मुलांना आई वडिलांपेक्षा मित्र जवळचे वाटतात. जर मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतील, व्यसनी असतील, तर त्यांच्या संगतीने मुले बालगुन्हेगारीकडे वळतात. बालगुन्हेगारीचे स्वरूप पाहूया. गुन्हेगारी स्वरूपाच्या वर्तनामध्ये विविध प्रकारच्या वर्तन प्रकारांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने चोरी करणे, खोटे बोलणे, मारामारी करणे, खिसे कापणे, जुगार खेळणे, शाळा चुकवून उणाडक्या करणे, धूम्रपान करणे, लैंगिक गुन्हे करणे, इतरांना पीडा देणे, हिंसक कृत्य करणे, भीक मागणे, मादक पदार्थांचे सेवन करणे इत्यादी बाबींचा बालगुन्हेगारीच्या स्वरूपात समावेश होतो. बालगुन्हेगारी थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय कोणते असतील ते पाहूया. पालकांनी आपल्या मुलांचे अति लाड व अति कडक शिस्त करण्याचे टाळावे. मुलांना भावनिक सुरक्षितता, प्रेम, आपुलकी तसेच घरात विकासासाठी पोषक वातावरण असावे. आई वडिलांनी आदर्श वर्तन करून मुलांसमोर आदर्श ठेवावा. आपल्या मुलांच्या सवयी, मित्रपरिवार यांची नोंद पालकांनी ठेवावी. मुलांचा फुरसतीचा वेळ मनोरंजक जाईल याची काळजी पालकांनी घ्यावी. मुलांना चांगल्या वाईट गोष्टीची समज द्यावी. मुलांमध्ये सामाजिक बांधिलकी, मूल्यांविषयी जाणीव निर्माण करावी. शिक्षकांनी वर्गात निःपक्षपाती वर्तन करून सर्वांना समान वागणूक द्यावी. पालकांनी मुलांच्या अंगी असलेल्या गुणांचा शोध घेऊन त्यांची जोपासना करावी. मुलांमध्ये कलागुणांचा वाव द्यावा. शाळेत विविध आदर्श व्यक्तींच्या जयंत्या, पुण्यतिथी साजऱ्या करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करावेत. बालगुन्हेगारींसाठीचे शिक्षण समजून घेऊया. शालेय वातावरणात स्वच्छ, सुंदर, प्रसन्न, मनाला वळण देणारे असावे. शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थी यांचे संबंध मित्रत्वाचे, प्रेमाचे असावेत. शालेय इमारत ही सिनेमागृह, जुगार अड्डे, दाट लोकवस्त्या, झोपडपट्टी, व्हिडिओ पार्लर, दारूचे दुकान, ढाबा अशा ठिकाणी असू नये याची काळजी घेण्यात यावी. विद्यार्थ्यातील बंड प्रवृत्तीचे उन्नयन होण्यासाठी शाळेमध्ये खेळण्यासाठी भरपूर साधनसामग्री असावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्यात यावी. शाळेच्या सर्व भिंती सुविचार, आदर्श व्यक्तींचे विचार, राष्ट्रचिन्हे यांनी सजवलेल्या असाव्यात. शालेय अभ्यासक्रमात नीतिमत्ता, चारित्र्य, भूतदया, प्रेम, निष्ठा, स्वाभिमान, मूल्ये यांविषयी काही पाठ असावेत. शालेय समाज अभ्यासक्रमात काही संत महापुरुषांची चरित्रे अभ्यासक्रमासाठी पाठाची रचना काही विषयांमध्ये करण्यात यावी. मुलांना शालेय व जीवन विषयक शिस्तीचे शिक्षण द्यावे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना मार्गदर्शन व समुपदेशन करावे. क्रीडा शिक्षण, मूल्य शिक्षण यातून मुलांवर संस्कार करावे. मुलांच्या कौशल्य विकसनासाठी व्यावसायिक शिक्षण द्यावे. अध्ययन, अध्यापन, मनोरंजक करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थी वर्तनाचे विश्लेषण करावे. भावी नागरिकत्वाचे आदर्श शिक्षण द्यावे. फुरसतीच्या वेळेत विविध छंद जोपासण्याची व्यवस्था करावी. बालगुन्हेगारीसाठी शासकीय उपाय समजून घेऊया. गुन्हा सिद्ध झालेल्या बालगुन्हेगारांना सुधारण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. या संस्था व शाळांमार्फत विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी योग्य संस्कार, व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. बालगुन्हेगारींची काळजी घेणे, संरक्षण देणे, उपचार अवलंबणे, त्यांच्या विकास व पुनर्वसनासाठी द ज्युव्हनाईल जस्टिस ॲक्ट
1986 मध्ये कायदा करण्यात आला. बालगुन्हेगारीसाठी शासनाने सुरू केलेल्या संस्था व शाळा यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 1. बाल सुधारगृह म्हणजे रिमांड होम. बाल सुधारगृहांची रचना व स्थापना सुधारात्मक संस्थांच्या रूपामध्ये केली जाते. कारागृहामध्ये 19 ते 21 वर्षातील किशोरांना ठेवण्यात येते. त्यांना सुधारण्यासाठी विशेष सुविधा दिल्या जातात. त्यांना वाचनाची, अभ्यासाची आवड आहे त्यांना सोयी दिल्या जातात. या कारागृहामध्ये सामान्य शिक्षणासोबत औद्योगिक शिक्षण दिले जाते. दुसरा आहे सुधारात्मक शाळा. त्यामध्ये रिफॉर्मेटेड स्कूल ॲक्ट 1917 मध्ये तयार करण्यात आला. बाल निकेतन, मनोरुग्णालय यामध्ये बाल गुन्हेगारांना सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारच्या शाळा लखनौ, हिसापूर, जबलपूर व हाजिरी या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आहेत. बोर्स्टार स्कूल या शाळांमध्ये 16 ते 21 वर्षांपर्यंतच्या बालगुन्हेगारांना ठेवले जाते. या शाळांमध्ये बालकांना समूहाने ठेवण्याची व्यवस्था करण्यात येते. यामुळे गुन्हेगार मुले आत्मविश्वास मिळवून स्वयंपूर्ण बनतील असा प्रयत्न अशा शाळांमध्ये केला जातो. भारतात मुंबई, मद्रास, बंगाल, म्हैसूर, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी अशा शाळा आहेत. गंभीर गुन्हा केलेल्या बालकांना येथे ठेवले जाते. बाल सल्ला केंद्र. भारतात दिल्ली येथे बाल सल्ला केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. बाल सल्ला केंद्राच्या मानसशास्त्रीय पद्धतीने बाल गुन्हेगारांच्या वर्तनाचा अभ्यास करून योग्य सल्ला दिला जातो. अशा रीतीने बालगुन्हेगार मुलांच्या दृष्टीने प्रयत्न करणे, त्यांच्या विकासासाठी हातभार लावणे, त्यांच्या जीवन स्थिरतेसाठी, जीवनाची घडी बसविण्यासाठी पालक, शिक्षक, शाळा, शासन, समाज या सर्वच घटकांनी कार्य करणे महत्त्वपूर्ण ठरते व ती काळाची महत्त्वपूर्ण गरज आहे. धन्यवाद.